नमस्कार मित्रांनो, तर ह्या ऊसाला आता ड्रेचिंग करायचं चालू आहे. तर आपण कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे फवारणीचा. काल फवारणी केलेली आणि आज ह्याला ड्रेचिंग म्हणजेच एक फवारायचं हे पुढचं नोजल काढलेले आणि नोजल काढून त्या ऊसाच्या बुडाला हेच औषधाचं पाणी सोडायचं आहे. कारण की या ऊसाला थोडीशी फुटव्याची संख्या कमी आहे आणि ऊस एक शिवरी गेलेला आहे. त्याच्यामुळं एक ड्रेचिंग करायची. एक ऊस यांचा बऱ्यापैकी खूप सारा लईच पातळ होता, परंतु आता एक चांगल्या प्रमाणामध्ये या ऊसाला फुटव्यांची संख्या वाढलेली. तरी पण हे म्हटले की अजून एक आपण ड्रेचिंग करून बघूत. एक ड्रेचिंग केल्यानंतर काय रिझल्ट येते ते. तरी आज ड्रेचिंग करायचं चालू आहे एक 126100ची, कारण की त्यानं फुटव्यांची संख्या वाढती असे म्हटलेत. आणि एक दुकानदारानं त्यांना दिले 126100चं एकरी. हे म्हणजे प्रतिपंपाला एक किलोचा पुडा आहे ते 10 पंपाला चालतं आहे. अशा 40 पंप करायचे शेतामध्ये. इकडे तर काय बऱ्यापैकी फुटव्यांची संख्या वगैरे चांगला ऊस आहे, परंतु इकडंच थोडीशी फुटव्यांची संख्या कमी आहे. तशा ऊसाला ड्रेचिंग करायची आहे. तर आता आपण तिकडे जाऊ, कारण की या ऊसाला आता कालची एक फवारणी केली, ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. त्याला थोडीशी इकडची वाढ झाली, परंतु इकडं थोडासा ऊस त्यांचा पातळ आहे. ते म्हटले की थोडंसं आपण फुटव्यांसाठी फवारणी करू. तर कालची एक फवारणी केली, ते आपला व्हिडिओ आहे चॅनलवरती, काय फवारणी केली काय नाही. आणि नंतर आज एक ड्रेचिंग करायची. ह्याच ऊसाला इकडूनच ड्रेचिंग चालू आहे. तर चला, तर आपण तिकडे फवारा टेकला आहे. एक तुम्हाला दाखवतो ड्रेचिंग कशी करते ते. एक ओल्या रानामध्येच यांची ड्रेचिंग करायची चालू केली. आता इकडून पाणी लावलेलं आहे. एक पूर्ण 10 एकरच्या क्षेत्रामध्ये पाणी बरं का. आता टोटल ओलगच रान आहे यांचं. तर आता आमचे पप्पा गेले तिकडे पाणी लावण्यासाठी. तोपर्यंत मी व्हिडिओ शूट करत आहे. आता ते पाणी लावून येऊस तर आपण इकडे औषध वगैरे काढून ठोकले. इकडे चालू आहे ड्रेचिंग करण्यासाठी आज. आणि भरपूर क्षेत्र ओलं आहे आणि ओल्या क्षेत्रामध्ये ड्रेचिंग करायची आहे. चला, आता आजचा ब्लॉग इथं संपत आहे. तर मी आता ड्रेचिंग करून घेत आहे, कारण की एक शूट करण्यासाठी मोबाईल धरण्यासाठी कुणी नाही आहे, त्याच्यामुळं मी इथंच व्हिडिओ स्टॉप करत आहे. चला, तर भेटू अशा प्रकारे नवीन टॉपिकवरती.